श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आजकाल आपण बघतोय मुलं मुली पळून जाऊन लग्न करतायत. ना जात पाहतायत ना घरानं. ज्याला जिथं ज्याच्या दृष्टीनं योग्य वाटतं तिथं पळतायत. प्रेमाचं भूत इतकं डोक्यावर बसलंय, ना कुटुंब ना नातेवाईक त्यांना काहीच दिसत नाही. खरं प्रेम काय असतं हे त्यांना ठाऊकसुद्धा नाही. ते देखील प्रेमाच्या नावाखाली खेळ खेळतंय आणि खऱ्या प्रेमाची थट्टा करतंय. प्रेम म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल तर त्या आईवडिलांना विचारा, ज्याने तुम्हाला जन्म दिलाय, अपार कष्ट सहन केलंय, तुम्हाला मोठं केलंय, तुम्हाला शिकवलंय, तुम्हाला सक्षम बनवलंय. आपल्या मुलांच्या आनंदासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावणारे आई वडील कधी तुमचं वाईट चिंतत नसतात. जर खरंच प्रेम काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या आईला विचारा, जिनं तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलंय. त्या काळात तिनं कोणतं कष्ट सोसलंय, कोणता त्रास भोगलाय हे जाणून घ्या. तुम्ही पोटात असताना लात मारली तर ती आनंदानं म्हणायची, माझा मुलगा माझी मुलगी हलत आहे. तुमच्या संगोपनात कोणती उणीव ठेवली नाही. सर्वोत्कृष्ट अन्न खाईल, उत्तम आरोग्याची काळजी घेईल, सर्व काही मुलांसाठी. आणि हीच मुलं मोठी होऊन आईवडिलांना धोका देऊन एका खोट्या नात्यासाठी त्यांना सोडून निघून जात आहेत. पण तरुणांनो, माझ्या मते अशा प्रेमाला काहीच अर्थ नाही. पण आईवडिलांना धोका देऊन प्रेम केलं जातं. तुम्ही तुमच्या प्रेमासाठी पळून जाऊ शकता, पण आईवडिलांच्या भावनावर एवढा मोठा आघात करून तुम्हाला खरंच आनंद मिळतो का? तरुणांनो, विचार करा. आईवडील आपल्या मुलासाठी चांगला विचार करत असतात. त्यांच्या निर्णयाचा आदर करा. आईवडील नुसते जन्म देणारी मशीन समजू नका, त्यांना देव माना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मुलं आपल्या आईवडिलांना धोका देऊन स्वतःसाठी आनंद शोधतात ना, त्यांनी जगातील कोणत्याही मंदिरात, गुरुद्वारात व चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली ना तरी त्यांना खरी आनंदाची अनुभूती मिळणार नाही. हे अंतिम सत्य आहे, हे अंतिम शाश्वत आहे, सत्य आहे. बघा पडतंय का तरुणांनो? नक्की विचार करा. आजही आपल्यासाठी अशी सुंदर विचारांची मालिका, ही सुदोरी अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्या आईबापांनी तुम्हाला जग दाखवलं त्या आईबापांना संपूर्ण जग दाखवायची धमक ठेवा. हसणं तर सर्वासाठी असतं, पण रडणं आणि हक्कानं बोलणं हे फक्त त्याच्यासाठी असतं ज्याच्यावर जेव्हापाड आपलं प्रेम असतं. कर्माचं गणित खूप सोपं असतं. आपण जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं. 100 वर्षे जिवंत राहण्यासाठी 100 वर्षे जगणं गरजेचं नाही. तुम्हाला 1000 वर्षे लोक लक्षात ठेवतील. ज्यांना आपली चूक समजतच नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवायचा प्रयत्नसुद्धा करू नये. कारण ती इतके मूर्ख असतात ना की स्वतःची चूक तर मानतच नाहीत, उलट आपल्याला चुकीचं ठरवतात. कधी कधी वाटतं एकटं राहण्यातच मजा आहे. ना कुणासाठी झुरण्याचा त्रास आणि ना कोणी सोडून जाण्याची भीती. सगळेच विषय सांभाळणारी वही रप म्हणून ओळखली जाते. तिला जर सुंदर बाइंडिंग असते ना सुंदर कवर. कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची पण अशीच अवस्था असते. कर्माची वसुली सुरू झाल्यावर देवाकडे मागितलेला आशीर्वाद सुद्धा काही काम करत नाही बरं का. देवा एकटं ठेवलं तरी चालतं, पण कामापुरती वापर करणाऱ्या लोकांपासून लांब ठेव. माणसाला सगळ्यात जास्त पश्चाताप तेव्हा होतो जेव्हा तो समोरच्या व्यक्तीला ओळखायला चुकतो. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतो. लक्षात ठेवा, शरीर व आईबापाला जपा, बाकी कोण कामाला येणार नाही. सुख म्हणजे कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीनं जगणे आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणे. माणूस पोटा पाण्यापुरता स्वार्थी असावा, पण एखाद्याचं आयुष्य बरबाद होईल एवढा पण कपटी नसावा. कोणती गोष्ट न चिडता न रागवता सांगणेही ज्याला जमले त्यालाच आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडचिड करणं खूप सोपं आहे,
पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट पटवून देणं खूप अवघड आहे. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू.